आज काँग्रेस पक्षाने आपल्याला खूप मोठा एक भरोसा दाखवलेला आहे आणि तुम्हाला दावेदारी दिलेली आहे, आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे. आपण काय असे कार्य आहे, काय असे मुद्दे आहेत आपण प्रणामना देणार आहोत. नमस्कार, जय भीम. मी कल्पना राजा दोणकर, प्रभाग अ मधून 7 मधून उमेदवार आहे. मला पक्षांनी उमेदवारी दिली. सर्वप्रथम मी काँग्रेस पक्षाचे खूप खूप आभार व्यक्त करते की मला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे. मी निवडून आल्यानंतर प्रभागामध्ये भरपूर विकासाची कामे करायचा माझा प्रयत्न राहील. आम्ही लायब्ररी डॉक्टर नितीनराव साहेबांनी बाजीराव साखरे लायब्ररी ओपन केलेली आहे. ई लायब्ररी ही विदर्भात नावाजलेली लायब्ररी आहे. इथून बरेचसे मुलं शिकून छान उच्च पदावर गेलेली आहेत. डॉक्टर राऊत साहेबांच्या प्रोव्हिजननी आणि आणखी लहान मुलांसाठी पण लायब्ररी इथे ओपन करणार आहे. मी निवडून आल्यानंतर माझा प्रयास असेल की मी महिलांसाठी सशक्तीकरणाचा प्रयत्न करेल. परत पाण्याचे हे वाढलेले इतके 25-25 हजार रुपये बिल येतात, त्याच्याकडे लक्ष देईल. परत ज्या सर्वसामान्य लोकांच्या ज्या सुविधा असतात, सुविधा द्यायचा प्रयत्न करेल. रस्ते, सांडपाणी, साफसफाई वगैरे याच्याकडून आवर्जून लक्ष देईल. आताही आपण एक महिला आहात, तर महिला सशक्तीकरण आहे किंवा महिलांचे जे रोजगार आहे, स्वयंरोजगार, त्यांच्यासाठी आपण काय असे कार्य करणार आहात? मी उत्तर नागपूर महिला काँग्रेसची अध्यक्ष आहे. याच्या आधी संजय गांधी निराधार समितीमध्ये पण होती. या माध्यमातून मी बरेचशा लोकांना फायदा करून दिलेला आहे आणि आमचे बचत गट आहेत. भरपूर बचत गटाकडून भरपूर उद्योजक महिला साकारत आहेत आपलं कार्य. तर आम्ही बचत गटाच्या माध्यमातून आणि स्वयंरोजगारच्या माध्यमातून त्यांना कसं त्यांचं उत्पन्न व्हावं याच्याकडे लक्ष देईल. ताई, आपल्या प्रभागाची जनता आपल्यावर खूप मोठा विश्वास दाखवत आहे, भरपूर प्रेम असं देत आहे. त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी आपण काय त्यांना एक आश्वासन द्याल आणि काय असे कार्य कराल? हे बघा, आपला उत्तर नागपूर हा आंबेडकरी चळवळीचा गड आहे. माझे पती राजा द्रोणकर हे पण आंबेडकर चळवळीमध्येच राहिलेले आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते होते. ते समाजाचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत होते. त्यांच्यानंतर मी त्यांच्या वाटचालीवर चालून परत आमचे नेते डॉक्टर नितीन राऊत साहेब यांना पण आपला उत्तर नागपूर छान स्वच्छ आणि जास्त विकास पुरुष आहेत. ह्याच माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त छान विकास करून प्रभागामध्ये आमचे 4ही नगरसेवक निवडून आले की आम्ही आमच्या डॉक्टर नितीनराव साहेबांचे हात आणखी मजबूत करू. ताई, आपल्या प्रभागामध्ये काय असे कुठले काम आहे ते रखडलेले आहेत? तुमच्या प्रभागामध्ये खूप जागी पाणी बरोबर येत नाही. 24 तासाचे 24/7 चे बिल आकारले जातं, पण तेवढ्या वेळपर्यंत पाणी नाही येत. तर आमचे सर्वात आधी प्राधान्य दिलं जाईल की पाणी वगैरे स्वच्छ आणि रेग्युलर पाणी यावं, याच्याकडे मला प्राधान्य दिलं जाईल. परत बेरोजगारी भरपूर प्रमाणात वाढलेली आहे. शिकलेले मुलं आहेत, तर त्यांनी स्वतः त्यांचं अर्निंग कसं वाढलं पाहिजे, त्यांनी उद्योग कसे केले पाहिजेत, नोकरी वगैरे त्यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करेल. परत आमच्या एरियामध्ये मुलं आणि हे काय ड्रग्स हे जास्त प्रमाणात वाढले आहे, तर त्याच्यावर मी उपाय करून रोकथाम करायचा प्रयत्न करेल. ताई, महानगरपालिका निवडणूक 2026च्या अनुषंगाने आपण जनतेला काय एक आव्हान, काय एक संदेश द्याल? माझं हे विचार राहील की सर्व प्रभागांमधून काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त उमेदवार निवडून द्यावेत. या कारणाने महापौर आमचा काँग्रेसचा बसेल आणि इतक्या वर्षापासून महानगरपालिकेमध्ये जी बीजेपीची सत्ता आहे आणि त्यांचा वेगळा कारभार सुरू आहे, तर आम्ही प्रत्येक बाबतीमध्ये त्याच्यावर रोकथाम करू आणि विकास कार्याला गती देऊ. प्रत्येक भागामध्ये महागाई वाढलेली आहे, त्याच्यामुळं लोकांना टॅक्सेस जास्त येत आहेत, पाण्याचे बिल जास्त येत आहेत. स्मार्ट मीटर लावलं त्यांनी, तर लोक जे अर्न करतात तर त्यांचे टॅक्सेस आणि ह्याच्यामध्ये पैसे खर्च होतात. तर आम्ही याच्यावर उपाय करू.